यावेळी जे एसआयपीचा डेटा आला आहे ना, ते खरंच डोळे उघडणार आहे. कारण काय आहे माहित आहे, एसआयपी स्टॉपेज रेशो 100% दाखवला. आता हे 100% म्हणजे काय? याचा अर्थ असा आहे का की सगळ्यांनीच आपली एसआयपी बंद केली, एकही माणूस उरला आणि मार्केटमध्ये प्रत्येक एसआयपी इन्व्हेस्टर्सने आपले इन्व्हेस्टमेंट थांबवलं? ऐकायला खूप धक्कादायक वाटते, पण याचा खराखुरा अर्थ काय आहे ते आपण समजून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट मी वारंवार सांगतो की 99% लोक जे एसआयपी करतात ते कधीच मोठं वेल्थ बनवू शकत नाही. करोडपती होणं म्हणजे फक्त 1 ते 2 लाख नव्हे, तर करोडोचे वेल्थ तयार करणं होते. आपण एसआयपी का करतो? 500, 1000, 2000 काहीही असो, आपली एकच अपेक्षा असते की 15, 20, 30 वर्षांनी मोठा फंड तयार व्हावा. पण वास्तव काय? 100 लोकांमध्ये फक्त एकच माणूस खरंच मोठं वेल्थ बनवतो, बाकीचे 99 बनवू शकतच नाही. का? आज आपण 2 गोष्टी समजून घेणार आहोत. नंबर 1, एसआयपी स्टॉपेज रेशो 100% म्हणजे काय? आणि नंबर 2, 99% लोक एसआयपी मधून श्रीमंत का होत नाही? सुरुवातीला एक गोष्ट समजून घ्या. मार्च महिन्यात मार्केटमध्ये काहीतरी वेगळंच घडलं. एक ग्राफ बघितलं तर लक्षात येते की वर मोठी बार आहे आणि खालीही तितकीच मोठी बार आहे. याचा अर्थ काय? एफआय म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, जे परदेशी मोठे गुंतवणूकदार असतात, त्यांनी मोठ्या प्रमाणावर विक्री केली. जानेवारी आणि फरवरीपेक्षा मार्च मध्ये खूप जास्त विक्री केली. ते पैसे काढून बाहेर गेले आणि ही बातमी वाईट होती. पण त्याच वेळी डीआय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, म्हणजेच आपले भारतीय गुंतवणूकदार, त्यांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. ही बातमी चांगली आहे. जर डीआयने खरेदी केली नसती तर मार्केट कोसळलं असतं आणि त्यांनी मार्केटला सपोर्ट दिला. आता मुद्द्यावर येऊया. 99% लोक एसआयपी मधून श्रीमंत का होत नाही? कारण एसआयपी हा फक्त इन्व्हेस्टमेंटचा गेम नाही, तो माइंडसेटचा गेम आहे, इमोशन्सचा गेम आहे. जेव्हा मार्केट खाली येतं तेव्हा लोक घाबरतात. कोविड आला, लोकांना वाटलं सगळं संपलं. युद्ध झालं, वाटलं आता मार्केट खालीच जाणार. काही नकारात्मक न्यूज आली की लोक पॅनिक होतात आणि काय करतात? एसआयपी बंद करतात आणि इथेच गेम संपतो. एक साधी गोष्ट समजून घ्या, मार्केट नेहमीच परत उभं राहतं. इतिहास बघा, 50 वर्षांचा डेटा सांगतो की प्रत्येक क्रॅश नंतर मार्केट परत वाढलं आहे. पण लोक काय करतात? जेव्हा मार्केट खाली असतं तेव्हा बाहेर पडतात आणि जेव्हा वर जातं तेव्हा परत येतात. त्यामुळे त्यांना फायदा कधीच होत नाही. आता एक महत्वाचा मुद्दा, लोकांना वाटतं की कोणता म्युच्युअल फंड जास्त रिटर्न देतो तो निवडला की आपण श्रीमंत होऊ. हे पूर्णपणे चुकीचे आहे. 12% देणारा फंड तुम्हाला करोडपती पण बनवू शकतो आणि 20% देणारा नाही बनवू शकत. का? कारण वेल्थ रिटर्न मुळे नाही तर वेळेमुळे तयार होते. एक उदाहरण बघा, तुम्ही 5,000 रुपये महिन्याची एसआयपी करता. 5 वर्षात तुम्ही अंदाजे 3 लाख गुंतवता आणि व्हॅल्यू होते 4.5 लाख. इथे तुमचं कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे आणि रिटर्न कमी आहे. पण 30 वर्ष केल्यास तुम्ही 18 लाख गुंतवता आणि मार्केट तुम्हाला 5 कोटी देतं. इथे काय झालं? तुमचं कॉन्ट्रीब्युशन लहान झालं आणि रिटर्न प्रचंड मोठा झाला. आणि जर तुम्ही 40 वर्ष केला तर अजून मोठा फरक असतो. 50 वर्ष केला तर त्यापेक्षाही मोठा फरक दिसतो. तुम्ही फक्त 30 लाख गुंतवता आणि मार्केट तुम्हाला 40 ते 45 कोटी देऊ शकतो. हे ऐकायला खूप अविश्वसनीय वाटतं, पण कंपाऊंडिंग असंच काम करतं. मग लोक का वेल्थ बनवत नाही? कारण त्यांच्याकडे पेशन्स नाही. ते 2 ते 3 वर्ष एसआयपी करतात, मार्केट खाली येतं आणि घाबरतात आणि बंद करतात. खरं सत्य काय? एसआयपी हा 10 वर्षांचा गेम नाही, तो 20 ते 30 वर्षांचा गेम आहे. जर तुम्ही 10 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी एसआयपी करत असाल तर कदाचित एफडी किंवा इतर पर्याय चांगले असतील. आता येऊया मोठ्या हेडलाईनवर. एसआयपी स्टॉपेज रेशो 100% का आहे? बातमी काय सांगते बघा. मार्च मध्ये एसआयपी स्टॉपेज रेशो 100% पार गेला. पहिल्यांदाच ऐकायला वाटतं की अरे सगळ्यांनीच एसआयपी बंद केली का? पण त्याच बातमीत अजून एक गोष्ट आहे, रेकॉर्ड ब्रेकिंग इन्फ्लो. 32,000 कोटी एसआयपी मार्फत मार्केटमध्ये आले. म्हणजे एकीकडे म्हणतोय की लोक एसआयपी बंद करतायत आणि दुसरीकडे म्हणतो की रेकॉर्ड पैसा येत आहे. हे कसं शक्य आहे? चला आधी डेटा नीट बघूया. टोटल इक्विटी इन्फ्लो म्हणजे डायरेक्ट शेअर्स प्लस म्युच्युअल फंड मिळून साधारण 40,000 कोटीच्या आसपास पैसा मार्केटमध्ये आला आणि त्यातला एसआयपीचा हिस्सा 32,000 कोटी आहे आणि हा मागच्या महिन्यापेक्षा सुमारे 7% जास्त आहे. म्हणजे एसआयपी मध्ये पैसा वाढतोय. मग 100% स्टॉपेज रेशो का दिसतोय? इथेच सगळा गेम आहे. स्टॉपेज रेशो म्हणजे काय हे लोक चुकीचे समजतात. 100% स्टॉपेज रेशो म्हणजे सगळ्यांनी एसआयपी बंद केली असा अजिबात नाही. त्याचा अर्थ असा असतो की जर 100 नवीन एसआयपी सुरू झाला तर 100 जुन्या एसआयपी बंद झाला तर रेशो 100% होतो. जर 100 नवीन एसआयपी सुरू झाल्या आणि 80 बंद झाल्या तर रेशो 80% येतो. म्हणजे हे नेट बंद झालेल्या एसआयपी नाही तर बंद वर्सेस नवीन एसआयपीचं प्रमाण आहे. आता मार्च मध्ये काय स्पेशल घडतं? मार्च म्हणजे फायनान्शियल इयर एंड आणि इथेच मोठा ट्विस्ट आहे. पहिली कारण म्हणजे ईएलएसएस फंड. ईएलएसएस म्हणजे टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड्स, ज्यात 3 वर्षांचा लॉकिंग असतो. काही जण 5 वर्ष समजतात पण कोर लॉक इन 3 वर्षांचा असतो. हे लोक बहुतेक मार्च मध्ये इन्व्हेस्ट करतात आणि टॅक्स सेव्हिंग करतात. म्हणून 3 वर्षानंतर मार्च मध्ये ते मेच्युअर होतात. जेव्हा लॉक इन संपतो तेव्हा एसआयपी ते बंद करतात. पण ही नेगेटिव्ह बंद नाही, ही नॅचरल कम्प्लिशन आहे. दुसरं कारण म्हणजे बँक मॅन्डेट एक्सपायरी. तुम्ही एसआयपी सेट करता आणि ऑटो डेबिट सेट करता. बऱ्याच वेळा तो 1 वर्षासाठी सेट असतो. 1 वर्ष पूर्ण झाला की ऑटो डेबिट बंद होऊन जातो. तुम्ही रिन्यू करायचं विसरता आणि एसआयपी बंद दिसते. हेही पॅनिक नाही आहे, टेक्निकल कारण आहे. तिसरं कारण म्हणजे पोर्टफोलिओ रिशफलिंग किंवा स्विचिंग. लोक एक फंड बंद करून दुसऱ्यात जातात. लार्ज कॅप मधून मिड कॅप मध्ये किंवा एका एएमसी मधून दुसऱ्या एएमसी मध्ये. एक एसआयपी बंद केली की दुसरी सुरू करतात आणि रिपोर्ट मध्ये काय दिसतं? बंद झाली. आता पाहूया चौथं कारण, सगळ्यात धोकादायक, पॅनिक. लोक रोज मोबाईल उघडतात. 3 महिने मार्केट खाली, पोर्टफोलिओ लाल दिसलं आणि मग डायलॉग येतो, काहीच वाढ
वाढत नाहीये, नुकसान होत आहे, चला एसआयपी बंद करूया, ही सर्वात मोठी चूक आहे. आता डेटा बघा, फेब्रुवारीमध्ये एसआयपी इन्फ्लो 29,000 कोटीचा होता, स्टॉपेज रेशो 76% होता. मार्च मध्ये एसआयपी इन्फ्लो 32,000 कोटीचा होता आणि स्टॉपेज रेशो 100% होता. म्हणजे काय, पैसा जास्त आलाय पण बंदही जास्त दिसत आहे. म्हणजे पिक्चर नेगेटिव्ह नाहीये, मिक्स्ड आहे. पण पॅनिक का वाढलं? काही कारण आहेत, जसे एफआयआय सेलिंग, फॉरेन इन्व्हेस्टर्सनी मोठ्या प्रमाणावर विक्री केली आहे. हे पाहून रिटेल घाबरतो, लोक विचार करतात की मोठे लोक विकतायत म्हणून आपणही बाहेर पडू. नंबर 2 आहे ग्लोबल टेन्शन, US इराण कॉन्फ्लिक्ट, एनर्जी क्रायसिस, क्रूड ऑइल, हे सगळं न्यूज मध्ये सतत आणि मार्केट फिअर वर चालतो. नंबर 3 निफ्टी परफॉर्मन्स वीक, इयर टू डेट पाहिलं तर -7% नेगेटिव्ह रिटर्न निफ्टीने दिलाय. काही वर्षांचा डेटा बघितला तर 2026 मध्ये -11% मार्च पर्यंत निफ्टीचा रिटर्न आहे. 2025 मध्ये फक्त 8% होता. 2024 मध्ये निफ्टीचा रिटर्न 19% होता. 2023 मध्ये फक्त 4% होता. म्हणजे मार्केट सरळ रेषेत जात नाहीये. आता कन्क्लुजन पाहू. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एसआयपी चालू ठेवायची की बंद करायची? उत्तर एकदम क्लिअर आहे, बंद करू नका, काहीही झालं तरी. पण एक कंडिशन आहे, जर तुम्ही एसआयपी करत असाल तर मिनिमम 10 वर्षांच्या होरिझॉन ठेवा. 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर एसआयपी योग्य नाहीये. बेस्ट काय, 15 ते 20 वर्ष, तेव्हा ऍक्च्युअल कंपाऊंडिंग काम करते. आणि सगळ्यात मोठा एनिमी कोण? तुमच्या मोबाईल. रोज पोर्टफोलिओ बघणं म्हणजे सेल्फ डिस्ट्रक्शन. तुम्ही रोज मोबाईल बघता, पोर्टफोलिओ लाल दिसते, इमोशन्स येतात आणि डिसिजन चुकीचा होतो. म्हणूनच सिंपल रूल आहे, रोज चेक करू नका, न्यूजवर रिॲक्ट करू नका, पॅनिक सेलिंग करू नका. एसआयपी चालू ठेवा, वेळ द्या आणि पेशन्स ठेवा. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, सबस्क्राईब. दिस इज आशिष कोराना.